बुकवाईज विथ विशालमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो केवळ एक पुस्तक नाही तर एका संपूर्ण समाजव्यवस्थेवर केलेलं एक निर्भीड भाष्य आहे. हो, आपण बोलत आहोत महात्मा ज्योतिबा फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाबद्दल. आणि हा ग्रंथ समजून घेण्याआधी त्याचा काळ समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अगदी. आपण बोलतोय 1881 सालाबद्दल. म्हणजे ब्रिटिश राजवट स्थिर झालीय, पण भारताची म्हणजे जवळपास 90% जास्त लोकसंख्या खेड्यात राहतेय आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. बरोबर. आणि गंमत म्हणजे जो माणूस संपूर्ण देशाचं पोट भरतोय तोच शेतकरी सगळ्यात जास्त गरीब, कर्जबाजारी आणि उपेक्षित आहे. म्हणजे तो समाजाचा पाया आहे, पण त्या पायावरच छत नाहीये अशी अवस्था. अगदी तसंच. आणि म्हणूनच फुले यांनी हा ग्रंथ हाती घेतला. हो, पण त्यांचं उद्दिष्ट खूप वेगळं होतं. त्यांना सरकारला एखादं निवेदन द्यायचं नव्हतं किंवा कुणावर टीका करून विषय संपवायचा नव्हता. नाही, त्यांना एका डॉक्टरसारखं या आजाराच्या मुळाशी जायचं होतं. बरोबर. शेतकऱ्याची ही जी दुर्दशा आहे ती काही एका दिवसात तयार झालेली नाहीये. बरोबर. त्यामागे शेकडो वर्षांची सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि प्रशासकीय कारणं आहेत. फुले यांना ही अख्खी व्यवस्था उलगडून बघायची होती. आणि म्हणूनच या पुस्तकाचं नाव इतकंच समर्पक आहे, शेतकऱ्याचा आसूड. हो, आसूड म्हणजे चाबूक, पण हा कुणाला तरी शारीरिक इजा करण्यासाठी नाही. हा विचारांचा आसूड आहे, जो समाज शेतकऱ्याच्या शोषणावर डोळे मिटून बसला आहे, जो शेतकरी स्वतःच्या नशिबाला दोष देत गप्प बसला आहे आणि जी व्यवस्था या शोषणावरच पोसली जाते त्या सगळ्यांना खडबडून जागं करण्यासाठी ओढलेला हा ज्ञानाचा आसूड आहे. ही व्यवस्था म्हणजे नेमकं काय हे जरा उलगडून सांगूया का? कारण फुले कुठल्या एका व्यक्तीला दोष देत नाहीत. नाही, ते एका अदृश्य पण अत्यंत मजबूत अशा साखळीबद्दल बोलतात. अच्छा. या साखळीची एक कडी आहे धर्म, जो शेतकऱ्याला अज्ञानी ठेवतो. दुसरी कडी आहे सावकार, जो त्याच्या गरिबीचा फायदा घेतो. तिसरी कडी आहे सरकारी नोकरशाही, जी फक्त कर वसूल करण्याशी मतलब ठेवते. बरोबर. आणि या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारी चौथी आणि सगळ्यात महत्वाची कडी म्हणजे शिक्षणाचा अभाव. आणि म्हणूनच फुले यांनी या ग्रंथात शेतकऱ्याच्या गरिबीला नशिबाचा खेळ किंवा दैवी कोप मानायला ठाम नकार दिला. आणि हाच या ग्रंथाचा खरा आत्मा आहे. फुले यांचा मूलभूत सिद्धांत असा आहे की शेतकऱ्याची गरिबी ही नैसर्गिक नाहीये, ती मानवनिर्मित आहे. अगदी. आणि जर एखादी समस्या माणसाने निर्माण केली असेल तर माणूसच ती सोडवू शकतो, पण सोडवण्याआधी ती नेमकी कशी काम करते, तिची मुळं कुठे आहेत हे समजून घ्यावं लागेल. आणि शेतकऱ्याचा आसूड हेच काम करतो. हो, तो या शोषणचक्राची प्रत्येक कडी उलगडून दाखवतो आणि वाचकाला विचार करायला लावतो की थांबा, असं का घडतंय, याला जबाबदार कोण? चला तर मग या ग्रंथाच्या अंतरंगात प्रवेश करूया आणि फुले यांनी हा युक्तिवाद कसा मांडला ते पाहूया. मला या ग्रंथाची जी शैली सर्वात जास्त भावते ती म्हणजे तिची सहजता. हो, हे काही विद्वान पंडितांसाठी लिहिलेलं क्लिष्ट पुस्तक नाही. फुले यांनी प्रश्नोत्तरं, संवाद आणि रोजच्या जगण्यातली उदाहरणं वापरली आहेत. आणि त्यांची भाषा इतकी थेट आणि सोपी आहे की जणू काही ते आपल्या समोर बसूनच शेतकऱ्याची व्यथा मांडत आहेत. बरोबर. त्याचं कारण असं की फुले यांना कुणाला उपदेश करायचा नव्हता, त्यांना वाचकाला विचार करायला भाग पाडायचं होतं. ते सतत प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ, ज्या देवाने हे जग निर्माण केलं तोच देव कष्ट करणाऱ्याला उपाशी आणि आयत्या बसून खाणाऱ्याला तुपाशी ठेवेल का? किती थेट प्रश्न आहे. किंवा कायदा जर सगळ्यांसाठी समान असेल तर निरक्षर शेतकऱ्याचा अंगठा आणि शिकलेल्या सावकाराची सही यांची किंमत सारखी कशी असू शकते? हे प्रश्न वाचकाला शांत बसू देत नाहीत. नाहीच, तो ह्या चर्चेत सामील होतो. त्यामुळे मग धर्म, अर्थशास्त्र, शिक्षण, सरकारी धोरणं हे विषय वेगळे न राहता एका मोठ्या चित्राचे भाग म्हणून समोर येतात. या चर्चेचा आरंभबिंदू खूप साधा पण तितकाच महत्वाचा आहे. फुले ग्रंथाच्या सुरुवातीलाच एक मूलभूत सत्य मांडतात की शेतकरी हा समाजाचा कणा आहे. हो, तोच आहे म्हणून बाकी सगळे आहेत. राजा असो, पुजारी असो, व्यापारी असो किंवा सैनिक असो, या सगळ्यांच्या पोटातील भाकर शेतकरी पिकवतो. हे इतकं साधं आणि सरळ सत्य आहे जे आपण अनेकदा विसरून जातो. आणि मग लगेच फुले एक असा प्रश्न विचारतात जो संपूर्ण व्यवस्थेला आरसा दाखवतो. कोणता? ते म्हणतात, जो सगळ्यांना जगवतो तोच उपाशी का राहतो?
जो सगळ्यांना वस्त्र पुरवण्यासाठी कापूस पिकवतो त्याच्याच अंगावर फाटके कपडे का असतात? हा विरोधाभास का आहे? हो, आणि फुले म्हणतात याचं उत्तर शेतकऱ्याच्या आळसात किंवा त्याच्या नशिबात नाहीये. याचं उत्तर त्या शोषण व्यवस्थेत आहे जी त्याच्याच श्रमावर मोठी झाली आहे, पण त्यालाच त्याचा मोबदला नाकारते. आणि मग ते या शोषण व्यवस्थेच्या पहिल्या आणि सर्वात मजबूत शस्त्रावर हल्ला करतात. ते म्हणजे धर्म आणि त्यातून निर्माण होणारं अज्ञान. अगदी. फुले यांच्या मते शेतकऱ्याला अज्ञानी ठेवणं ही काही अपघाताने घडलेली गोष्ट नव्हती, तर ती एक सुनियोजित व्यवस्था होती. अच्छा. विचार करा, धर्मग्रंथांचा अर्थ आणि त्यावर भाष्य करण्याचा अधिकार काही मोजक्या लोकांपुरताच मर्यादित ठेवला गेला. बरोबर. देव, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, नशीब यांसारख्या कल्पना शेतकऱ्याच्या मनात इतक्या खोलवर रुजवल्या गेल्या की तो प्रश्न विचारायलाच विसरला. म्हणजे शेतात दुष्काळ पडला तर तो सरकारला जाब विचारण्याऐवजी हा माझ्या कर्माचा भोग आहे असं म्हणू लागला. हो, पिकावर रोगराई आली तर तो देवाचा कोप समजून शांत बसला. याचा मानसशास्त्रीय परिणाम खूप खोलवर झाला. त्याने व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याऐवजी स्वतःच्या नशिबाला दोष द्यायला सुरुवात केली. इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. फुले देव किंवा धर्माच्या विरोधात नव्हते, ही भाजणाऱ्या दलालांच्या विरोधात होते. त्यांचा प्रश्न किती तर्कशुद्ध आहे बघा. ते विचारतात, देव जर न्याय देणारा आणि दयाळू असेल तर तो कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला उपाशी का मारतो? आणि पुढे जाऊन म्हणतात, आणि जर देव असा अन्यायी असेल तर मग त्याची पूजाच कशाला करायची? हे प्रश्न देवधर्मावर हल्ला करत नाहीत, तर ते माणसाच्या विवेकबुद्धीला, त्याच्या तर्काला आवाहन करतात. अगदी बरोबर. आणि या अज्ञानाला टिकवून ठेवण्यासाठी जी दुसरी व्यवस्था वापरली गेली ती म्हणजे ज्ञानाची मक्तेदारी. म्हणजे शिक्षण काही विशिष्ट जातींपुरतंच मर्यादित ठेवलं गेलं. हो, फुले सांगतात की शूद्र आणि अतिशूद्र समाजाला, ज्यात शेतकरी बहुसंख्येने होता, त्यांना शिक्षण घेण्यास मनाई होती. त्यांना जाणीवपूर्वक कायदे, सरकारी नियम, हिशोब यांपासून दूर ठेवलं गेलं. का? कारण तो जर शिकला तर तो प्रश्न विचारेल, तो आपल्यावर होणारा अन्याय ओळखेल. फुले यांनी मांडलेली एक विसंगती तर अक्षरशः हादरून टाकते. कोणती? ते पाहतात, जो शेतकरी शेतात राबून अन्न पिकवतो त्याला धर्मग्रंथ वाचायचा किंवा ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाही, आणि जो आयुष्यात कधी नांगर धरत नाही तो मात्र धर्माचा आणि ज्ञानाचा ठेकेदार बनून बसतो. आणि या अज्ञानामुळे काय झालं? शेतकऱ्याला आपले हक्कच कळले नाहीत. सरकार किती कर लावतंय, तो योग्य आहे की नाही, सावकार किती व्याज आकारतोय, ते चक्रवाढ आहे की सरळ, हेच त्याला समजत नसल्यामुळे त्याची फसवणूक करणं अगदी सोपं झालं. म्हणजे ही ज्ञानाची मक्तेदारी केवळ वाचन लेखनापुरती नव्हती. नाही, ती आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हिरावून घेणारी होती. जेव्हा पिढ्यानपिढ्या एखाद्या समाजाला सांगितलं जातं की तू शिकण्याच्या लायकीचा नाहीस, तुझं काम फक्त सेवा करण्याचं आहे, तेव्हा त्या समाजाचा आत्मविश्वासच संपतो. तो स्वतःला कमी लेखू लागतो आणि शोषणालाच आपलं नशीब समजू लागतो. फुले नेमक्या याच मानसिक गुलामगिरीवर प्रहार करतात. आणि याच अज्ञानाचा आणि हतबलतेचा सर्वात मोठा फायदा कोणी घेतला असेल तर तो म्हणजे सावकार. आता आपण सावकारशाहीकडे वळूया, जी या शोषण व्यवस्थेची एक अत्यंत क्रूर कडी होती. बरोबर. पेरणीसाठी बियाणं घ्यायचंय, घरात लग्नकार्य आहे किंवा आजारपण आलंय, अशा प्रत्येक गरजेसाठी शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जावंच लागायचं. आणि कर्ज घेताना त्याची अवस्था कशी असायची? तो निरक्षर, गरजू आणि पूर्णपणे हतबल असायचा, तर दुसरीकडे सावकार हुशार, कायद्याच्या गोष्टी जाणणारा आणि शक्तिशाली. ही लढाई सुरुवातीपासूनच असमान होती. हो ना. आणि ह्याच परिस्थितीचा फायदा घेऊन त्याचं अमानुष शोषण व्हायचं. फुले यांनी याची अनेक उदाहरणे दिली आहेत. जसं की उदाहरणार्थ, शेतकऱ्याने 10 रुपये कर्ज घेतले तर कागदावर 20 रुपये लिहिणे, व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज लावणे, कर्ज फेडायला आल्यावर पावतीच न देणे. बरोबर, आणि नंतर पुन्हा पैशाची मागणी करणे, किंवा सर्वात भयंकर म्हणजे कोऱ्या कागदावर अंगठा घेऊन नंतर त्यावर काहीही मजकूर लिहून शेतकऱ्याची जमीनच हडप करणे. या सगळ्यामुळे शेतकरी एकदा कर्जाच्या जाळ्यात अडकला की त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. त्याचं कर्ज कधीच फिटत नसे, उलट ते पिढ्यानपिढ्या वाढत जायचं. विचार करा, ज्या जमिनीला तो आई मानत होता तीच जमीन त्याच्या डोळ्यांदेखत दुसऱ्याची व्हायची. आणि त्याला स्वतःच्याच शेतात मजूर म्हणून काम करावं लागायचं. किती भीषण आहे हे. फुले म्हणतात की शेतकरी कर्जात बुडतो हे त्याचं वैयक्तिक अपयश नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेने मिळून केलेली दिवसाढवळ्या लूट आहे. आणि या लुटीत फक्त सावकारच सामील नव्हता, हे फुले स्पष्ट करतात. हो,
त्यांनी ब्रिटिश सरकारच्या महसूल पद्धतीवरही तितकीच कठोर टीका केली आहे. आधीच्या काळात म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वी दुष्काळ पडल्यास किंवा पीक न आल्यास राजाकडून सारा माफ करण्याची पद्धत होती. पण ब्रिटिश सरकारची पद्धत वेगळी होती. हो, त्यांची रोख रकमेतील करप्रणाली अत्यंत कठोर आणि निर्दयी होती. पीक येऊ किंवा न येऊ, निसर्गाची साथ मिळो वा न मिळो, ठरलेल्या तारखेला पैसा भरावाच लागायचा. म्हणजे शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली होती. एका बाजूला सावकाराचा खासगी कर्ज आणि दुसऱ्या बाजूला सरकारचा अधिकृत कर. हो, म्हणजे पाऊस नाही पडला तर पीक नाही, पीक नाही तर उत्पन्न नाही. पण सावकाराचा तगादा आणि सरकारची करवसुली थांबत नव्हती. आणि नाही भरला कर तर काय व्हायचं? कर वेळेवर नाही भरला तर जप्ती, दंड आणि अपमान ठरलेला. सरकारी अधिकारी त्याच्या घरातली भांडीकुंडी, गुरंढोरं अगदी काहीही घेऊन जायचे. म्हणजे सरकार शेतकऱ्याकडे एक माणूस म्हणून बघतच नव्हतं. नाही, फक्त एक करदाता. सरकारची तिजोरी भरणं हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. आणि फुले यांनी हेच दाखवून दिलं की सावकार आणि सरकार हे वरकरणी वेगळे दिसत असले तरी शेतकऱ्याला लुटण्याच्या बाबतीत ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या सगळ्या समस्यांचं म्हणजे धार्मिक शोषण, ज्ञानाची मक्तेदारी, सावकारशाही, अन्यायी सरकारी धोरणं, या सगळ्याचं विश्लेषण केल्यावर फुले एका निष्कर्षावर येतात की या सर्व समस्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे: शिक्षणाचा अभाव. बरोबर. आणि त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ सही करता येणं किंवा 4 अक्षरं वाचता येणं नाही. तर काय? शिक्षण म्हणजे विचार करण्याची शक्ती. शिक्षण म्हणजे सारासार विवेकबुद्धी. शिक्षण म्हणजे आपल्या हक्कांची जाणीव. शिक्षण माणसाला प्रश्न विचारायला शिकवतं. शिक्षण आत्मविश्वास देतं. अच्छा. फुले यांना खात्री होती की जर शेतकरी शिकला तर तो देवाच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीला बळी पडणार नाही. तो सावकाराच्या खोट्या हिशोबाला आव्हान देईल. आणि तो सरकारकडे आत्मविश्वासाने आपले हक्क मागेल. म्हणूनच शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ केवळ समस्या मांडून थांबत नाही, तर तो एक उपाययोजना सुद्धा सुचवतो. हो, तो एका शैक्षणिक क्रांतीचा जाहीरनामा आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंय. फुले यांनी शेतकऱ्याच्या मुलामुलींसाठी शाळा उघडण्यावर प्रचंड भर दिला. त्यांनी सरकारकडे मागणी केली की प्रशासनावर जो अवाढव्य खर्च होतो तो कमी करून तो पैसा खेड्यापाड्यात शाळा उघडण्यासाठी वापरा. कारण त्यांना माहीत होतं की शेतकऱ्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढायचं असेल तर त्याला ज्ञानाचं शस्त्र देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अजिबात नाही. त्यामागील शोषणकारी व्यवस्थेची अक्षरशः चीरफाड करतो. हो, अज्ञान, अंधश्रद्धा, आर्थिक पिळवणूक आणि शिक्षणाचा अभाव यावर आधारलेली ही व्यवस्था कशी काम करते हे फुले यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि पुराव्यानिशी मांडलं आहे. त्यांनी दाखवून दिलं की ही सगळी शोषणाची एक काय म्हणतात त्याला इंटरकनेक्टेड सिस्टम आहे. बरोबर. धर्माचा वापर अज्ञान टिकवण्यासाठी होतो, अज्ञानाचा वापर आर्थिक पिळवणूक करण्यासाठी होतो आणि या सगळ्याला सरकारी धोरणं संरक्षण घेतात. ही एक साखळी आहे. आणि त्यातली एकही कडी तोडल्याशिवाय शेतकऱ्याची सुटका नाही. हाच फुले यांच्या विचारांचा खरा आसूड आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: फुले यांनी 1881 मध्ये मांडलेल्या या समस्या आणि त्यांची कारणं आजच्या काळातही तितकीच समर्पक वाटतात का? आजच्या शेतकऱ्याच्या समस्यांची मुळं फुले यांनी दाखवलेल्या व्यवस्थेत अजूनही रुजलेली आहेत का? कदाचित सावकाराचं रूप बदलून बँका आणि मायक्रोफायनान्स कंपन्या आल्या असतील. भटजींची जागा कदाचित दुसऱ्या कोणी घेतली असेल. आणि ब्रिटिश सरकारची जागा आपल्याच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने घेतली असेल. पण शोषणाचं मूळ स्वरूप, शेतकऱ्याची हतबलता आणि व्यवस्थेची उदासीनता यात खरंच काही बदल झाला आहे का? हा विचार प्रत्येकाने करायला हवा. या सविस्तर चर्चेबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला आवडेल. बुक वाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण याच ग्रंथाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करणार आहोत, ज्यात फुले यांनी यावर काय उपाय सुचवले आहेत यावर लक्ष केंद्रित करू. भेटूया पुढच्या भागात. शेतकऱ्याचा आसूडच्या पहिल्या भागात आपण महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं, अज्ञानाचं आणि शोषणाचं निदान कसं केलं हे पाहिलं. जणू काही त्यांनी एका निष्णात डॉक्टरप्रमाणे रोगाची सगळी लक्षणं अचूक टिपली. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळतोय आणि हा भाग जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण इथे फुले फक्त लक्षणं सांगून थांबत नाहीत, तर त्या रोगाच्या मुळाशी जातात. ही शोषण करणारी व्यवस्था नक्की चालते कशी, तिचे वेगवेगळे भाग एकमेकांना कसे जोडलेले आहेत, याचं ते जणू काही पोस्टमॉर्टम करतात आणि मग त्यावरचा उपायही सांगतात. तुम्ही पोस्टमॉर्टम हा शब्द वापरलात तो खूप समर्पक आहे.
कारण फुले इथे वरवरची मलमपट्टी सुचवत नाहीत. ते व्यवस्थेला अक्षरशः उघडून दाखवतात. आणि या दुसऱ्या भागाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे फुले शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात. हे त्या काळात किती क्रांतिकारक होतं याचा विचार करा. ज्या काळात शेतकऱ्याला केवळ दयेचा किंवा सुधारणेचा विषय मानलं जात होतं, तेव्हा फुले त्याला कथेचा नायक बनवत होते. ते म्हणत होते की याच्यात बुद्धी आहे, क्षमता आहे, फक्त त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून द्यायची आहे. हा दृष्टिकोनातला प्रचंड मोठा बदल होता. ते शेतकऱ्याला बळीचा बकरा नाही तर बदलाचा शिल्पकार म्हणून पाहत होते. वा, बळीचा बकरा नाही तर बदलाचा शिल्पकार, याच विचाराला धरून आपण पुढे जाऊया. सुरुवात शेतकऱ्याच्या श्रमापासून करूया. फुले यांनी शेतकऱ्याच्या कष्टाचं जे चित्र उभं केलंय ते वाचताना आजही अंगावर काटा येतो. हो, कारण ते कष्ट केवळ शारीरिक नाहीत. फुले शेतकऱ्याच्या दिवसाची सुरुवात सांगतात. पहाटे उठून थंडी कुडकुडत शेतात जाणं, दिवसभर उन्हातानात राबणं, पावसा वाऱ्याची पर्वा न करणं, हे सगळं करून तो अन्न पिकवतो. पण गंमत अशी आहे की जो अन्न निर्माण करतो त्यालाच ते पोटभर मिळत नाही. फुले इथे एक साखळी मांडतात जी या व्यवस्थेचा खरा चेहरा दाखवते. ती अन्नसाखळी उलटी आहे असं वाटतं. म्हणजे जो अन्न पिकवतो तोच सगळ्यात तळाशी आहे. तुम्ही बरोबर पकडले. फुले म्हणतात, शेतकरी अन्न पिकवतो, त्यावर व्यापारी नफा कमवतो, कारखानदार प्रक्रिया करून पैसे मिळवतो, सरकार कर वसूल करते आणि धर्मगुरू फुकटचा हक्क सांगतो. या प्रक्रियेत जो निर्माता आहे तो सर्वात शेवटी. जसं की एक इमारत बांधली जातेय आणि जो पायाचा दगड आहे त्यालाच सर्वात कमी महत्त्व दिलं जाते, किंबहुना तो दिसतच नाहीये. हे झालं आर्थिक अवमूल्यन. पण यापेक्षाही भयंकर आहे ते सामाजिक अवमूल्यन. म्हणजे पैसे तर मिळतात नाहीतच, पण समाजात मानही नाही. पण मला सांगा, हे सामाजिक अवमूल्यन इतकं प्रभावी शस्त्र कसं बनतं? म्हणजे कमी लेखल्यामुळे शोषण करणं सोपं जातं का? नक्कीच. तुम्ही मांडलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि फुले त्यालाच मानसिक गुलामगिरी म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या समूहाला सतत गावंढळ, अशिक्षित, मागास असे शिक्के मारता, त्याच्या बोलण्याची, राहण्याची खिल्ली उडवता, तेव्हा तुम्ही हळूहळू त्याचा आत्मविश्वासच काढून घेता, त्याचा स्वाभिमान मारून टाकता. आणि एकदा का माणसाचा स्वाभिमान संपला की तो शोषणालाच आपलं नशीब समजू लागतो. तो प्रतिकार करण्याचा विचारच सोडून देतो. ही गुलामी कोणत्याही साखळदंडापेक्षा जास्त घट्ट असते. म्हणजे आधी त्याचं मन मारायचं, म्हणजे त्याचं शोषण करणं सोपं जाईल. याच मानसिकतेमुळे तो बाजारपेठेत गेल्यावरही लढू शकत नसेल. अगदी. हे मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याचा आत्मविश्वास संपलेला आहे आणि त्याला पैशांची नितांत गरज आहे. या दोन्ही गोष्टी व्यापारी आणि दलाल अचूक ओळखतात. फुले सांगतात की ही एक छुपी युती असते. बाजारात गेल्यावर सगळे व्यापारी एकत्र येऊन भाव पाडतात. शेतकऱ्याला आज पैसे हवेत, नाहीतर घरात चूल पेटणार नाही, हे त्यांना माहीत असतं. मग ते त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेतात. वजनात, मापात फसवणूक तर सर्रास चालते. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे उधारीचं जाळं. एकदा त्यात अडकला की संपलंच. बरोबर. फुले म्हणतात की बाजाराचे नियम मुद्दामच गुंतागुंतीचे ठेवलेले असतात. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मोठमोठ्या कंपन्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स जसे असतात तसं. ते इतके किचकट असतात की सामान्य माणूस ते वाचण्याच्या फंदातच पडत नाही. तसंच बाजाराचं आहे. शिक्षण नाही, माहिती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघटना नाही. त्यामुळे एकटा शेतकरी या संघटित व्यवस्थेसमोर पूर्णपणे हतबल होतो आणि त्याला मिळेल त्या भावात माल विकण्याशिवाय पर्यायच उरत नाही. हे जे बाजारातलं शोषण आहे ते शेतकऱ्याला आधीच आर्थिकदृष्ट्या कमजोर करतं आणि मग जेव्हा निसर्गाचा घाव बसतो, म्हणजे दुष्काळ पडतो, तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून पडतो. फुले यांनी या दुष्काळाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिलाय, नाही का? ते याला फक्त नैसर्गिक आपत्ती मानत नाहीत. हो, आणि हे त्यांचं दृष्टेपण आहे. ते म्हणतात, पाऊस कमी पडणं ही एक नैसर्गिक घटना असू शकते, पण त्यामुळे हजारो लोकांनी उपाशी मरणं हे पूर्णपणे मानवनिर्मित संकट आहे, हे प्रशासकीय अपयश आहे. त्यांनी स्पष्टपणे बोट ठेवलंय की शासनाने पाणी साठवण्याच्या योजनांकडे, तलाव, विहिरी, कालवे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. म्हणजे आग लागल्यावर विहीर खोदायला घ्यायची, पण ती विहीर आधीच खोदून ठेवली असती तर आग लागलीच नसती, हा त्यांचा मुद्दा आहे. आणि दुष्काळ पडल्यावर जी मदत दिली जाते त्यातही भ्रष्टाचार आणि दिरंगाई. हो ना. मदत जाहीर होते, पण ती शेतकऱ्यापर्यंत पोचता पोचता अर्धीच उरते. इथे फुले एक असा प्रश्न विचारतात जो आजही प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात येतो.
तो प्रश्न व्यवस्थेच्या वर्मावर बोट ठेवतो. मला माहितीये तुम्ही कोणत्या प्रश्नाबद्दल बोलताय. तो वाचताना खरंच वाटतं की 150 वर्षांत काहीच बदललेलं नाही. फुले विचारतात, जर सरकार कर वेळेवर अगदी जबरदस्तीने वसूल करू शकते, तर दुष्काळी मदत वेळेवर का देऊ शकत नाही? मला हा प्रश्न खूप अस्वस्थ करतो. म्हणजे व्यवस्थेच्या DNA मध्येच काहीतरी गडबड आहे असं त्यांना सुचवायचं आहे का? जी व्यवस्था घेण्यासाठी तत्पर आहे, पण देण्यासाठी उदासीन आहे? तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात, DNA. फुले हेच दाखवून देत आहेत की व्यवस्थेचा प्राधान्यक्रम काय आहे, तिची बांधिलकी कोणाशी आहे. महसूल गोळा करणारी यंत्रणा अत्यंत कार्यक्षम आहे, पण मदत पोहोचवणारी यंत्रणा मात्र सुस्त आणि भ्रष्ट आहे. यातून स्पष्ट दिसतं की शासनाच्या लेखी शेतकऱ्यापेक्षा तिजोरीला जास्त महत्त्व आहे. आणि या सगळ्या संकटात म्हणजे बाजारातलं शोषण, प्रशासनाची उदासीनता, निसर्गाचा कोप, या सगळ्याचा भार कुटुंबावर पडतो. पण फुले सांगतात की कुटुंबातही एक व्यक्ती आहे जी हा भार दुप्पट सहन करते, ती म्हणजे शेतकरी स्त्री. त्या काळात हा विचार मांडणं हेच खूप धाडसाचं होतं. प्रचंड धाडसाचं. कारण त्या काळात स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच मानलं जात नव्हतं. पण फुले यांनी ओळखलं की जोपर्यंत अर्धा समाज मागे आहे तोपर्यंत पूर्ण समाजाची प्रगती होऊच शकत नाही. ते तिच्या दुहेरी शोषणाबद्दल बोलतात. एक, ती शेतात पुरुषांएवढंच किंबहुना जास्तच राबते, पण तिच्या श्रमाला काहीच मोल नसतं. ते गृहीत धरलं जातं, त्याला काम मानलंच जात नाही. आणि दुसरं, घरातही तिला कोणताही अधिकार नसतो, ना संपत्तीचा ना निर्णय घेण्याचा. मग फुले यांच्या मते स्त्री शिक्षणामुळे काय बदलणार होतं? म्हणजे केवळ तिला लिहिता वाचता यावं इतकाच त्यांचा उद्देश होता, की यामागे काहीतरी मोठी सामाजिक दृष्टी होती? खूप मोठी दृष्टी होती. त्यांच्यासाठी स्त्री शिक्षण हे सामाजिक क्रांतीचं इंजन होतं. त्यांना माहीत होतं की एक शिकलेली स्त्री अंधश्रद्धांना बळी पडणार नाही. ती मुलं-मुलींना शाळेत पाठवेल, घरातले हिशोब तिला समजतील, त्यामुळे सावकार किंवा व्यापारी तिला फसवू शकणार नाही. ती आपल्या हक्कांसाठी आवाज उठवेल. म्हणजे एक स्त्री शिकली की एक अख्खं कुटुंब शहाणं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी स्त्रीला शिकवणं म्हणजे केवळ एका व्यक्तीला सक्षम करणं नव्हतं, तर समाजाचा पायाच मजबूत करणं होतं. म्हणजे आपण पाहिलं की बाजार, शासन आणि कुटुंब या तिन्ही ठिकाणी शोषण आहे. या सगळ्याच्या वर अजून एक सत्ता आहे जिच्यावर फुले टीका करतात, ती म्हणजे धर्मसत्ता. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी धार्मिक कार्यांसाठी आणखी खर्च का करतो यावर ते बोट ठेवतात. हो, आणि इथेही त्यांचा दृष्टिकोन खूप चिकित्सक आहे. ते श्रद्धा किंवा देवावर टीका करत नाहीत. ते धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अर्थकारणावर हल्ला करतात. ते दाखवून देतात की व्रत वैकल्ये, यात्रा, दानधर्म या सगळ्यांवर शेतकरी अफाट खर्च करतो. तो हे सगळं पुण्य मिळेल, परिस्थिती सुधारेल या आशाने करतो. पण फुले एक साधा प्रश्न विचारतात. इतकं करूनही त्याची परिस्थिती का सुधारत नाही? उलटं तो आणखी कर्जात का बुडतो? म्हणजे ते श्रद्धा आणि शोषण यामधली पुसट रेषा ठळक करत आहेत. ते विचारत आहेत की ज्या देवाला तू इतकं दान देतोस तो तुला 2 वेळचं अन्न का देऊ शकत नाही? अगदी बरोबर. ते एक मोठी विसंगती दाखवतात की जो शेतकरी देवाच्या मूर्तीला सोन्याचा मुकुट घालण्यासाठी कर्ज काढतो, त्याच्या स्वतःच्या मुलांच्या अंगावर धड कपडे नसतात. म्हणून फुले स्पष्टपणे विचारतात, जो धर्म माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवत नाही, त्याला अधिक विचारी आणि स्वावलंबी बनवत नाही, उलट त्याला आणखी गरीब आणि लाचार बनवतो, तो धर्म शेतकऱ्याच्या काय उपयोगाचा? हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण फुले यांनी केलेलं रोगाचं निदान आणि त्यामागच्या कारणांचं विश्लेषण पाहिलं. बाजारपेठ, शासन, धर्मव्यवस्था, कुटुंब या सगळ्या पातळ्यांवरचं शोषण त्यांनी उघडं केलं. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग फुले सुचवतात का? या सगळ्या रोगांवर त्यांच्याकडे काही एक रामबाण औषध होतं का? हो, होतं. आणि ते औषध म्हणजे शिक्षण. फुले यांच्या प्रत्येक विचाराच्या केंद्रस्थानी शिक्षण आहे. पण त्यांचं शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्यासाठीची पदवी नाही. त्यांच्यासाठी शिक्षण हे शोषणातून मुक्त होण्याचं एक शस्त्र आहे, एक हत्यार आहे. शस्त्र म्हणजे कसं? शिक्षण नक्की काय करतं जेणेकरून शेतकरी ह्या सगळ्या चक्रातून बाहेर पडू शकेल? शिक्षण सगळ्यात आधी त्याला आत्मभान देतं. सावकाराने किंवा व्यापाऱ्याने कागदावर काय लिहिलं आहे हे त्याला वाचता येतं. हिशोब समजतो, त्यामुळे त्याची फसवणूक थांबते. त्याला कायदे कळतात, त्यामुळे तो आपल्या हक्कांसाठी लढू शकतो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फुले एका गोष्टीवर भर देतात, ती म्हणजे इतिहासाची जाणीव. इतिहासाची जाणीव.
मग आजच्या समस्या सोडवण्यासाठी भूतकाळ जाणून घेणं इतकं महत्वाचं का आहे? कारण फुले यांच्या मते जो समाज आपला इतिहास विसरतो त्याची पुन्हा पुन्हा फसवणूक होते. आपलं शोषण आज अचानक सुरू झालेलं नाहीये, त्याला एक मोठी परंपरा आहे. आपली गुलामगिरी कुठून सुरू झाली हे जेव्हा शेतकऱ्याला कळेल तेव्हाच तो त्या गुलामगिरीची कारणं शोधून ती तोडून काढू शकेल. इतिहास आपल्याला शहाणं करतो. तो आपल्याला सांगतो की कोणत्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. इतिहासच माणसाला त्याचा स्व आणि स्वाभिमान परत मिळवून देतो. म्हणजे शिक्षण व्यक्तीला आतून सक्षम बनवतं. पण एकटा सक्षम व्यक्ती व्यवस्थेशी कसा लढणार? मग शासनाची काय जबाबदारी आहे की नाही? नक्कीच आहे. फुले शासनाला शत्रू मानत नाहीत, तर पालक मानतात. आणि पालकांना आपलं कर्तव्य पार पाडावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या मागण्या काही क्रांतीच्या नाहीत, तर त्या अत्यंत व्यवहार्य आणि जमिनीवरच्या आहेत. ते म्हणतात शेतकऱ्याच्या जमिनीच्या क्षमतेनुसारच कर लावा, दुष्काळात मदत पारदर्शकपणे द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय करा. त्यांना शासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे. आणि हा न्याय मिळवण्यासाठी, आपलं म्हणणं शासनापर्यंत पोचवण्यासाठी फुले शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगतात, तो म्हणजे संघटन, एकीचं बळ. कारण फुले यांना हे पक्क माहीत होतं की एकटा शेतकरी कितीही शिकला तरी तो दुर्बळच राहील. एक काडी कोणीही मोडू शकतं, पण त्याच काड्यांची मोळी बांधली तर ती मोडणं अशक्य होतं. संघटना म्हणजे बंडखोरी नाही, संघटना म्हणजे एकत्र येऊन आपला आवाज मोठा करणे. शेतकऱ्यांनी एकत्र यावं, आपापले अनुभव एकमेकांना सांगावेत, आपल्या समस्यांवर एकत्र विचार करावा आणि मग शासनाकडे सामूहिक मागण्या कराव्यात. कारण एकट्याचा आवाज ऐकला जात नाही, पण जेव्हा हजारो आवाज एकत्र येतात तेव्हा तो शासनाच्या कानापर्यंत पोहोचतोच. तर आज आपण शेतकऱ्याचा आसूडच्या दुसऱ्या भागातून महात्मा फुले यांच्या विचारांचा सखोल आढावा घेतला. त्यांनी शेतकऱ्याच्या शोषणामागे असलेली आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि प्रशासकीय यंत्रणा कशी उघडी करून दाखवली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण आणि संघटना हे दोन किती महत्त्वाचे मार्ग सांगितले हे आपण पाहिलं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. फुले यांनी शेतकऱ्याला केवळ बिचारा म्हणून सहानुभूती दिली नाही, तर त्याला आत्मभान, शिक्षण आणि संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास दिला. त्यांनी शेतकऱ्याला बळीच्या भूमिकेतून बाहेर काढून नायक बनण्याचा मार्ग दाखवला. आणि विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की जवळजवळ 150 वर्षांपूर्वी मांडलेले हे विचार, हे प्रश्न आणि ही उत्तरं आजही आपल्याला इतकी ताजी आणि प्रासंगिक का वाटतात? हाच प्रश्न आमच्या श्रोत्यांसाठी सोडून आपण आज इथे थांबूया. ही चर्चा इथेच संपलेली नाही. पुढच्या भागात आपण या पुस्तकाचा शेवटच्या आणि निर्णायक भागावर बोलणार आहोत. आमचे हे प्रयत्न आवडल्यास कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. शेतकऱ्यांचा आसूड या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ग्रंथावरच्या आपल्या चर्चेच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिल्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्याचं शोषण कसं होतं आणि त्यामागची म्हणजे ती व्यवस्था कशी काम करते. पण आजचा भाग हा केवळ समारोप नाहीये. नाही, अजिबात नाही. हे एक प्रकारचं क्रांतीचं घोषणापत्र आहे. एक आराखडाच आहे म्हणा ना. हो, एक ब्लूप्रिंटच आहे. फुले इथे फक्त शेतकऱ्याच्या दुःखावर थांबत नाहीत, तर त्यातून बाहेर पडण्याचा एक संपूर्ण मार्ग दाखवतात. खरं तर मला प्रश्न पडतो की 19व्या शतकातला हा ग्रंथ आजच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सामाजिक तणावाशी थेट कसा बोलू शकतो. या चर्चेत आपण फुले यांच्या विचारांमधले तेच धागे शोधणार आहोत, जे आजही तितकेच धारदार आणि महत्त्वाचे आहेत. चला तर मग या विचारांमध्ये जरा खोलात जाऊन पाहूया. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. हा भाग म्हणजे फुलेंच्या विचारांचा कळस आहे असं म्हणायला हरकत नाही. ते शेतकऱ्याच्या मुक्तीला केवळ आर्थिक मदतीच्या पलीकडे घेऊन जातात. हो, म्हणजे फक्त कर्जमाफी किंवा अनुदानितच नाही. नाही. त्यांच्यासाठी मुक्ती ही एक सर्वांगीण गोष्ट आहे. याला समजण्यासाठी आपण एका मोठ्या वटवृक्षाची कल्पना करूया. ठीक आहे. त्या झाडाला फक्त वरून खतपाणी घालून उपयोग नाही. त्याची मुळं ज्या जमिनीत आहेत, ती जमीनच जर नापीक आणि विषारी असेल तर झाड वाढणार कसं? बरोबर. फुले यांच्या मते ती जमीन म्हणजे आपली समाजव्यवस्था. त्या झाडाला वाढण्यासाठी सुपीक जमीन म्हणजे सामाजिक न्याय हवा. त्याला पुरेसा सूर्यप्रकाश हवा म्हणजे शिक्षण आणि ज्ञानाचा प्रकाश. आणि मोकळी हवा. हो, त्याला मोकळी हवा हवी म्हणजे विचारांचं स्वातंत्र्य. आणि त्याला योग्य पाणी हवं म्हणजे समान संधी.
यापैकी एकही गोष्ट कमी पडली तर त्या झाडाची म्हणजेच शेतकऱ्याची वाढ खुंटणारच. म्हणजे फुले हेच सांगतात की शेतकऱ्याची मुक्ती ही मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आर्थिक अशा सगळ्या पातळ्यांवर एकाच वेळी व्हायला हवी. अगदी तसंच. याचा अर्थ पहिली लढाई बाहेरच्या व्यवस्थेशी नाही, तर आतल्या गुलामगिरीशी आहे. अगदी बरोबर. आणि या आतल्या गुलामगिरीचं सर्वात मोठं कारण फुले सांगतात भीती. भीती? हो, ही एक अदृश्य बेडी आहे. देवाची भीती, धर्माची भीती, समाज काय म्हणेल याची भीती आणि सरकारच्या सत्तेची भीती. या 4 भिंतींच्या आत शेतकरी मनानेच कैदी बनतो. हे उदाहरण खूप चांगलं आहे. कल्पना करा, एका मोठ्या खोलीचा दरवाजा पूर्ण उघडा आहे, पण आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलंय की त्या दाराच्या पलीकडे भयंकर राक्षस आहे. त्यामुळे आपण बाहेर जायचा प्रयत्नच करणार नाही. कधीच नाही. फुले नेमकं याच मानसिक तुरुंगावर हल्ला करतात. ते म्हणतात की ही भीतीची चौकट तोडल्याशिवाय खरा विकास अशक्य आहे. आणि ही चौकट तोडण्याचं हत्यार कोणतं? त्या हत्याराचं नाव आहे विवेक. विवेक. हो, विवेक. विवेक म्हणजे डोळे झाकून काहीही स्वीकारण्याऐवजी प्रश्न विचारण्याची हिंमत. हे असंच का आहे? या परंपरेमध्ये नक्की कारण काय? हा अन्याय मीच का सहन करायचा? हे प्रश्न विचारण्याची ताकद म्हणजेच विवेकी होणं. म्हणजे हे असे का? हा एक साधा प्रश्न. हो, हा साधा प्रश्न संपूर्ण शोषणाच्या व्यवस्थेला हादरा देऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, तर विवेकाच्या हत्याराने पहिली कोणती भिंत तोडायची आहे? फुले यांचा रोख धर्माच्या पारंपरिक संकल्पनेवर दिसतोय. ते धर्म नाकारत नाहीत, पण त्याची व्याख्याच बदलून टाकतात. हो, आणि हे खूप धाडसाचं काम होतं त्या काळात. निश्चितच. ते धर्माला कर्मकांडाच्या चौकटीतून बाहेर काढून थेट नैतिकतेच्या कसोटीवर आणतात. ते एक साधा मापदंड देतात. जो धर्म माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही, जो शेतकऱ्याला उपाशी ठेवतो, स्त्रीला दुय्यम मानतो आणि माणसामाणसात भेद करतो, तो धर्म समाजासाठी घातक आहे. म्हणजे त्यांच्यासाठी खरी नैतिकता वेगळी आहे. हो, त्यांच्यासाठी न्याय, करुणा आणि समता हीच खरी नैतिकता आहे. देवापुढे नारळ फोडण्यापेक्षा किंवा यज्ञ करण्यापेक्षा एका भुकेल्या माणसाला अन्न देणं किंवा एका शेतकऱ्याच्या श्रमाचा सन्मान करणं हीच खरी ईश्वरसेवा आहे. पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. म्हणजे त्या काळात जिथे धर्माची पकड इतकी घट्ट होती, तिथे लोकांनी पूजाअर्चा सोडून न्याय आणि समता यांसारख्या अमूर्त कल्पनांना आपला धर्म मानायला सुरुवात केली असती का? हे व्यावहारिक होतं का? खूप चांगला प्रश्न आहे. आणि फुले यांनाही याची कल्पना होती की हे सोपं नाहीये. म्हणून ते लोकांना धर्म सोडायला सांगत नव्हते. ते सांगत होते की तुमच्या श्रद्धेला विवेकाच्या कसोटीवर तपासा. ते म्हणत होते की जर तुमचा देव किंवा धर्मग्रंथ तुम्हाला अन्याय करायला किंवा सहन करायला सांगत असेल, तर त्या देव आणि धर्मग्रंथावरच प्रश्न विचारा. खरा निर्मेक म्हणजे निर्माता असा भेद करूच शकत नाहीये. अच्छा, म्हणजे ते लोकांच्या श्रद्धेचा वापर करूनच त्यांना विवेकाकडे नेत होते. बरोबर. ही त्यांची रणनीती होती. ते धर्माच्या विरोधात नव्हते. ते धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अधर्माच्या विरोधात होते. म्हणजे मानसिक भीतीची भिंत तोडली, धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणावर प्रश्न विचारला, पण यानंतर पुढचं पाऊल कोणतं? या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा पहिला दरवाजा कोणता दाखवला त्यांनी? सुरुवात कुठून करायची? सुरुवात एकाच गोष्टीपासून, शिक्षण. शिक्षण. हो, शिक्षण हा फुले यांच्या विचारांचा केवळ एक भाग नाही, तो त्यांच्या संपूर्ण विचारसरणीचा केंद्रबिंदू आहे, पाया आहे. पण इथे गोष्ट स्पष्ट करायला हवी. कोणते? फुले यांचं शिक्षण म्हणजे केवळ सही करता येणं किंवा 4 अक्षरं वाचता येणं नाही. मग नेमकं कसं शिक्षण अपेक्षित होतं त्यांना? फुले यांच्यासाठी शिक्षण हे केवळ साक्षरता नव्हतं, तर ते एक राजकीय हत्यार होतं. राजकीय हत्यार. हो, निरक्षर ठेवणे हे शोषणाचे सर्वात मोठे शस्त्र आहे, हे त्यांनी ओळखले होते. म्हणून शिक्षण देणे ही त्यांच्यासाठी केवळ समाजसेवा नव्हती, तर ती थेट सत्तेच्या समीकरणांना दिलेली एक धडक होती. त्यांना व्यावहारिक शिक्षण हवं होतं. शेतकऱ्याला कळायला हवं की पाऊस का पडतो, त्यामागे देवाचा कोप नाही तर विज्ञान आहे. बरोबर. त्याला जमिनीची प्रत कशी तपासायची, पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, याचं ज्ञान हवं. त्याला देशाचे कायदे कळायला हवेत. म्हणजे सावकार किंवा सरकारी अधिकारी त्याला फसवू शकणार नाही. अगदी. थोडक्यात, जे शिक्षण शेतकऱ्याला नशिबावर अवलंबून न राहता ज्ञानाच्या आधारावर स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम करेल,
ते खरं शिक्षण. आणि या शिक्षणाच्या अधिकाराबद्दल बोलताना फुले फक्त पुरुषांपुरते मर्यादित राहिले नाहीत, नाही का? खरं तर त्यांनी स्त्री शिक्षणाचा जो आग्रह धरला तो त्या काळात अकल्पनीय होता. निश्चितच. कारण फुले यांनी ओळखलं होतं की समाज ही एक गाडी आहे जिला स्त्री आणि पुरुष अशी 2 चाकं आहेत. एक चाक जर अज्ञानाच्या चिखलात रुतून बसलं असेल तर गाडी पुढे कशी जाणार? त्यांनी स्त्रीकडे केवळ एक मजूर किंवा चूल आणि मूल सांभाळणारी व्यक्ती म्हणून पाहिलं नाही. त्यांच्या मते स्त्री ही कुटुंबाची व्यवस्थापक आहे, मुलांची पहिली शिक्षिका आहे, संस्काराचं केंद्र आहे. बरोबर. जर आईच सुशिक्षित आणि विवेकी असेल तर पुढची पिढी आपोआप प्रगल्भ होईल. हो, हे तर खरं आहे. म्हणूनच स्त्री शिक्षण ही त्यांच्यासाठी केवळ एक सामाजिक सुधारणा नव्हती, तर ती समाजाच्या प्रगतीसाठी एक अनिवार्य रणनीती होती. त्यांचे एक वाक्य खूप काही सांगून जातं. ज्या समाजात स्त्री गुलाम असते त्या समाजात पुरुषही खऱ्या अर्थाने कधीच मुक्त नसतो. पण एक शिक्षित पुरुष आणि एक शिक्षित स्त्री हे दोघेही जर अशा समाजात राहत असतील जिथे त्यांच्या जन्मावरून त्यांची किंमत ठरवली जाते, तर त्या शिक्षणाचा तरी काय उपयोग? मला वाटतं फुले यांनी स्त्री शिक्षणाला थेट जातीव्यवस्थेच्या मुद्द्याशी जोडलं. या 2 गोष्टींचा संबंध त्यांनी कसा स्पष्ट केला? तुम्ही अगदी मुळाशी हात घातला आहे. फुले स्पष्टपणे दाखवून देतात की शेतकऱ्याच्या आणि स्त्रीच्या शोषणाचं मूळ हे एकाच ठिकाणी आहे. जातीव्यवस्था. हो, जातीव्यवस्था. शेतकरी बहुसंख्येने शूद्र म्हणजे सवळ स्वय खालच्या जातीतला असल्यामुळे त्याचं शोषण करणं सोपं जातं आणि धर्मसंमत मानलं जातं. स्त्रीलाही याच व्यवस्थेनं दुय्यम ठरवलं. जात ही केवळ ओळख नाही तर ती एक अधिकार उतरंडा आहे. म्हणजे एक पिरॅमिड आहे. अगदी. या व्यवस्थेत जो सगळ्यात जास्त शारीरिक श्रम करतो म्हणजे शेतकरी, त्याला समाजात सगळ्यात कमी मान मिळतो. आणि जे काहीच श्रम करत नाहीत ते मात्र सन्मान आणि सत्ता दोन्ही उपभोगतात. फुले निर्भीडपणे सांगतात की ही व्यवस्था देवाने नाही तर माणसाने माणसाचं शोषण करण्यासाठी तयार केली आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की जोपर्यंत जातीभेदाची ही भिंत कोसळत नाही तोपर्यंत ना शेतकऱ्याला खरा न्याय मिळेल ना स्त्रीला तिचे हक्क. पण ही व्यवस्था इतकी घट्ट रुजलेली होती की ती बदलण्यासाठी केवळ सामाजिक जागृती पुरेशी नव्हती. नाही. तिला कायद्याच्या आणि शासनाच्या अधिकाराची गरज होती. याबद्दल फुले यांनी सरकारला म्हणजे त्यावेळच्या ब्रिटिश शासनाला काही जबाबदारी दिली होती का? हो, नक्कीच. फुले यांना अराजकता नको होती. त्यांना एक न्यायपूर्ण आणि जबाबदार राज्यव्यवस्था हवी होती. त्यांनी शासनाकडे शेतकऱ्याचा पालक म्हणून पाहिलं. शासनाने शेतकऱ्याकडे केवळ कर म्हणजे सारा वसूल करण्याचे एक साधन म्हणून पाहू नये, तर तो एक नागरिक आहे या भावनेतून पाहावं. त्यांनी काही ठोस सूचना पण केल्या होत्या ना? हो, अत्यंत ठोस आणि व्यावहारिक सूचना. उदाहरणार्थ फुले यांनी इनाम जमिनीच्या व्यवस्थेवर थेट हल्ला केला. अच्छा. या व्यवस्थेत काम न करणाऱ्या उच्चवर्णीयांना मोठ्या जमिनी इनाम म्हणून मिळत होत्या, पण जो शेतकरी खरा घाम गाळत होता तो भूमिहीन होता. त्यांनी सरकारला स्पष्ट सांगितलं की दुष्काळ किंवा अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्याचा सारा माफ करणे ही काही दया किंवा मेहरबानी नाही, तर ते शासनाचे कर्तव्य आहे. आणि शिक्षण आणि आरोग्य? हो, शिक्षण आणि आरोग्य या सेवा सर्वांना मोफत मिळाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी होती. आजच्या लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची मुळं आपल्याला फुले यांच्या या विचारांमध्ये स्पष्ट दिसतात. अगदी स्पष्ट. तर मग या सगळ्या विवेचनाचा शेवट काय? म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः काय करावा असा अंतिम संदेश ते काय देतात? या सगळ्या विचारांचा शेवट ते एकाच शब्दात करतात: संघटित व्हा. संघटित व्हा. हो, ते सांगतात की शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे, पण ती विखुरलेली असल्यामुळे तिची ताकद शून्य आहे. जशा अनेक सुट्ट्या काड्या कुणीही सहज मोडू शकतं, पण त्याच काड्यांची एक मोळी बांधली तर ती मोडणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणजे संघटना. पण संघटना म्हणजे हिंसा किंवा बंडखोरी नाही, तर एकत्र येऊन विचार करणे, आपल्या मागण्या एकत्र सरकारपुढे मांडणे. आणि या संघटनेच्या मुळाशी एक भावना हवी, ती म्हणजे स्वाभिमान. दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वतःच्या हक्काने जगा. भीक मागण्याऐवजी आपला न्याय मागा. हाच खरा पुरुषार्थ आणि हाच मुक्तीचा मार्ग आहे असं फुले सांगतात. हे सगळं ऐकल्यावर आपण जिथून सुरुवात केली होती त्याच प्रश्नावर पुन्हा येतो. 19व्या शतकात लिहिलेला हा ग्रंथ आज इतका महत्वाचा आणि ताजा का वाटतो? कारण फुले यांनी केवळ वरवरच्या जखमांवर मलमपट्टी केली नाही, त्यांनी रोगाच्या मुळावर म्हणजे शोषणाच्या मूळ रचनेवरच प्रहार केला. बरोबर. आज शेतकऱ्यांच्या समस्यांची नावं बदलली असतील,
कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, बाजारभावातील अनिश्चितता, आत्महत्या. पण या सगळ्या समस्यांची मुळं फुले यांनी दाखवलेल्या त्याच संरचनात्मक अन्यायात आहेत. जिथे शिक्षण, संपत्ती आणि सामाजिक सन्मान हो, जिथे ह्या गोष्टी काही ठराविक लोकांपुरत्याच मर्यादित राहतात तिथे शोषण होणारच. आज तंत्रज्ञान बदललं, सरकारं बदलली, पण जोपर्यंत ही विषमतेवर आधारित मूळ सामाजिक व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न पूर्णपणे सुटणार नाहीत. आणि हेच त्यांच्या विचारांचे कालातीत महत्त्व आहे. हो, हेच फुले यांच्या विचारांचे कालातीत महत्त्व आहे. ते केवळ एका काळाचे नाहीत, तर ते प्रत्येक काळाला प्रश्न विचारणारे विचारवंत आहेत. खरंच, महात्मा फुले यांचा अंतिम संदेश अतिशय स्पष्ट आहे. अज्ञान सोडा आणि प्रश्न विचारा, शिक्षण घ्या आणि संघटित व्हा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमान जपा. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ केवळ शेतकऱ्याच्या दुःखाची कहाणी नाही, तर तो संपूर्ण समाजाला जागे करणारा एक वैचारिक दस्तऐवज आहे. बरोबर. जर श्रोत्यांना आमचे हे विवेचन आवडले असेल आणि अशाच प्रकारे महत्त्वाच्या पुस्तकांचे सार सोप्या भाषेत ऐकायचे असेल, तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, तुमच्या प्रतिसादाने आम्हाला प्रोत्साहन मिळतं. नक्कीच. या ग्रंथाचा शेवट करताना फुले एक खूप सुंदर आणि मार्मिक विचार मांडतात. काय? ते म्हणतात की हा असूड मी शेतकऱ्याला मारण्यासाठी उगारलेला नाही, तर शेतकऱ्याचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेला आणि त्या व्यवस्थेच्या झोपी गेलेल्या पहारेकऱ्यांना जागे करण्यासाठी उगारला आहे. वा. हा असूड वेदना देण्यासाठी नाही, तर चेतना देण्यासाठी आहे. आणि याच विचारातून माझ्या मनात एक प्रश्न येतो. हं? फुले यांनी शेतकऱ्याला परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानले आणि त्याला जागे करण्यासाठी आसूड हे त्या काळातील एक प्रभावी प्रतीक, एक शस्त्र म्हणून निवडले. आजच्या ह्या डिजिटल युगात जिथे माहितीचा स्फोट होतोय, जिथे प्रत्येकजण बोलतोय पण ऐकणारे कमी आहेत, बरोबर. अशा काळात समाजाला जागे करण्यासाठी फुले कोणत्या नव्या आसूडाचा किंवा साधनांचा विचार करत असतील? खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित पुढचा भाग तुमच्याच आवडीच्या पुस्तकावर असेल.